तर माझी उमेदवारी जिल्ह्यातील लोकांनी जाहीर केली। शेतकऱ्यांचं लेकरू संसदेमध्ये गेलंच पाहिजे असं देखील शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। महायुतीमध्ये धुसफूस विद्यमान खासदारांबद्दल प्रचंड नाराजी आहे। माझी लढत ही प्रतापराव जाधव यांच्यासोबत असेल। आमचा विजय निश्चित असून तो ऐतिहासिक विजय असेल असं देखील रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। तर रविकांत तुपकर यांनी लोकसभा उमेदवारी लढण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे। माझी उमेदवारी ही जिल्ह्यातील लोकांनी जाहीर केलेली आहे। प्रतापराव जाधव यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार असं तुपकर यांनी म्हटलंय। तर महायुतीमध्ये धुसफूस आहे आणि विद्यमान खासदारांबद्दल देखील लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी असल्याचं देखील तुपकर यांनी म्हटलंय। माझी लढत ही प्रतापराव जाधव यांच्यासोबत असेल आणि आमचा विजय निश्चित असून तो ऐतिहासिक विजय असेल असा विश्वास देखील तुपकर यांनी व्यक्त केला। तर लोकसभा निवडणुकीचं रणसंग्राम सध्या सुरू आहे। यामध्ये बुलढाण्यातून खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधामध्ये शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत। काल प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली। शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत। नेमका प्रचार कसा सुरू आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ, उमेदवारी जाहीर केली, तुम्ही स्वतः अर्जही भरणार आहात 2 तारखेला, कसा नेमका प्रचार सुरू आहे तुमचा? माझी उमेदवारी ही बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने जाहीर केलेली आहे। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, भूमिहीन, तरुण, शहरातले नागरिक यांचा सगळ्यांचा आग्रह आहे की मी लोकसभेमध्ये उतरलो पाहिजे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला मिळतो आहे। लोकांनी मनोमनी ठरवून टाकलंय यावेळेला की काही झालं तरी शेतकऱ्याचं लेकरू दिल्लीच्या संसदेमध्ये गेलं पाहिजे आणि आपला आवाज बुलंद झाला पाहिजे। कारण या प्रस्थापित नेत्यांवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाहीये। राजकीय पक्षांवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाहीये। आज इकडे, उद्या तिकडं, संध्याकाळी इकडे, सकाळी तिकडं, त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे। त्यामुळे लोकांनी ठरवलंय की आता पक्ष बाजूला ठेवू, प्रस्थापित नेते बाजूला ठेवू आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा एक शेतकऱ्याचा पोरगा या संसदेमध्ये पाठवू। त्यामुळे 100% बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याची फाईट होईल त्याची माझ्यासोबतच होईल आणि मी फक्त शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्यांचं प्रतीक आहे। म्हणजे या सगळ्यांच्या असंतोषाचा मी एक प्रतीक आहे। पण या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा विजय होणार आहे। काल महायुतीकडनं प्रताप जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली। 2 दिवसा अगोदर महाविकास आघाडीकडचे नरेंद्र खडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली। वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी मैदानात असणार आहे, तुम्ही सुद्धा असणार आहे। कसं चित्र असेल साधारण? पण चित्र असं आहे की महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, त्यांचे एकमेकांचा आपसात पटत नाही। विद्यमान खासदारांबद्दल या जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींची नाराजी आहे। ते जरी उघडपणे बोलत नसले पण तरी सुद्धा, कारण 15 वर्ष तुम्ही गावात जाणार नाही, लोकांना भेटणार नाही, लोकांच्या सुखदुःखात जाणार नाही, सांगण्यासारखं एकही काम केलं नाही ना। सोयाबीन कापसाबद्दल यांनी कधी दिल्लीच्या सभागृहात आवाज उठवला नाही, कधी या जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प आणला नाही, कधी प्रायव्हेट कंपन्यांची इथे इन्व्हेस्टमेंट झाली नाही, तरुणांना रोजगार नाही। भारतभाऊ बोंद्रेंनी ज्या सिंचनाच्या सोयी केल्या त्याच्यानंतर यांनी काही नवीन वेगळं काही केलेलं नाही। म्हणजे फक्त निवडून यायचं आणि निवडून आल्यावर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा उद्योग यांनी केला। त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। आणि मला सांगा, मला असं वाटतं जेवढे काही उमेदवार मैदानात उतरतील त्यांनी शेतकऱ्यांसाठी कधी लाटाकाट्या खाल्ल्या हो, कधी जेलमध्ये गेले, कधी तुरुंगात गेले, कधी मार खाल्ला। अरे आम्ही लाटाकाट्या झेलल्या, आम्ही तुरुंगवाऱ्या केल्या, आम्ही जेलमध्ये गेलो, आंदोलनामुळे लोकांच्या खात्यात विम्याचे पैसे मिळवून दिले। किमान आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष तर करतोय, तरुणांसाठी करतोय, नोकरदारांसाठी आम्ही संघर्ष करतोय। ज्याचा कोणी वाली नाही त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय। या देशाला स्वातंत्र्य हे आंदोलनातून मिळालेले, सत्याग्रहातून मिळालेले, म्हणून सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याची 22 वर्ष मी घातली। मी माझ्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवलं घरादारावर आणि लोकांसाठी काम करतोय। त्यामुळे